हाय, नमस्कार मंडळी. तर बघा इथं बटाट्याचे वेफर्स करण्यासाठी आम्ही बटाटे आणलेले आहे 15 किलो. आणि हे बघा पाण्यात असे स्वच्छ असं विटा धुवून धुतलेले आहेत आणि घेतलेले आहेत. आम्ही बटाट्याचं साल चॉपरने न काढता असं विटावर घासूनच काढतो बघा. त्यामुळे आपला बटाट्याचा पण वेस्टेज पण जात नाही आणि व्यवस्थित स्वच्छ निघतो पण. हे बघा अशा प्रकारे वीट धुवून घेतलेलं आहे. असं आम्ही दरवर्षीच असे बटाट्याचे वेफर्स करतो. हे बघा घासून असं निघतं सगळं व्यवस्थित. हे बघा. आणि इकडं वेपर्स पण पाडायला चालू आहे. जास्त मोठं पण आणि जास्त पण बारीक पण पाडायचं नाही बघा. जास्त बारीक पाडल्यावर एकदम तेलात करपतात पटकन चिप्स. त्यामुळे हे बघा नंतर मग वेपर्स पाडून झाल्यावर असं 2-3 पाण्यात आम्ही धुवून घेतलेलं आहे स्वच्छपैकी सगळं वेपर्स. स्वच्छ पाण्यात धुवून घेतले की त्यात तुरटी फिरवून ठेवलेलं होतं. नंतर बघा सकाळी उठून हे बघा पाण्याला एक उकळी आली का त्यात चवीपुरतं मीठ घालून सकाळी पण आम्ही स्वच्छ असं वेपर्सचं ते धुवून घेतलेलं होतं. तुरटी फिरवलेलं त्यामुळे चिकट होतं आणि पाणी पण हे होतं त्यामुळे. आणि मग पाण्याला उकळी आले का चवीपुरतं मीठ घालून त्यात वेपर्स उकडून घ्यायचे. आणि बघा अशा प्रकारे उन्हाला साडीवरच घालायचे म्हणजे कसे खालून वरून पटकन आपले वेपर्स वाळतात. जमीन पण तापल्यामुळे जास्त वेळ वाळायला लागत नाही. आणि बघा अशा प्रकारे पटपट वेगवेगळे करून टाकायचे, नाहीतर एकमेकाला चिकटलं का हे होतं चिप्स. असे बघा एकदम सुट्टे चिप्स घालायचे. हे बघा अशा प्रकारे घातलेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले की बटाट्याचे वेपर्स नक्की सांगा आणि तुम्ही केले का ते पण सांगा. हे बघा इकडे कागदावर पण घातलेले आहेत बघा थोडे राहिलेले म्हणून. कागदावरचे असे जास्त प्रमाणात पटकन वाळत नाहीत, खाली असं वल्लेच राहतात बघा. पण थोडे राहिलेले त्यामुळे आम्ही कागदावर घातलेले आहेत. बाय.